महत्त्व माणसाचं नसतं, तर ते त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात आपलं मन जिंकून जातं, तर कोणी आयुष्यभर आपल्यासोबत राहूनही परकच राहतं. त्यामुळेच तर संत गाडगे बाबा म्हणतात, धर्म सांगायचा नसतो, तर तो जगायचा असतो. धर्म ग्रंथात नसतो, जीवनात असतो. संत गाडगे बाबा धर्माचा सार सांगतात. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, बेकारांना रोजगार, अंध अपंगांना औषध, मुक्या प्राण्यांना अभय द्या, कर्ज काढू नका आणि कष्टाशिवाय भाकर खाऊ नका, निरंतर उद्योग करा, हाच खरा धर्म. नमस्कार सर्वांना, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता हे कसं टाकायचं? आता हे वरून टाकायचं, पण ते त्याच्यात पाणी कट करावं लागतं. कटर घेऊन ते पॅशन फ्रूटचं नीच कृष्ण कमलचा वेल खाली घ्यावा लागला. तो वेल साईडला करायचा तोपर्यंत. हा, आता फौजी साहेबांनी हे नायलॉनच्या दोरीचं जाळं कशासाठी आणलंय? कारण आपण जे हाट बनवलेलं आहे ना, ग्रीन नेट टाकलेलं मकडीचं जाळं, तर त्याच्यावरती पॅशन फ्रूटचे कृष्ण कमळाचे वेल गेलेले आहेत आणि हवा आली का काय होतंय, ते वेल खाली पडल्या जातात. कारण ते वेल आहेत ना, त्या ग्रीन नेटला पकडणच झालेत त्याचे पायी. पहिल्या कॉटनच्या दोऱ्या बांधल्या होत्या, हे पहा अशा पांढऱ्या दोऱ्या बांधल्या होत्या सगळ्या ग्रीन नेटवरती त्या वेलांच्यासाठी. म्हणलं त्या कॉटनच्या दोरीला धरून तरी ते वेल जाते वरती आणि सगळं आपलं ग्रीन नेट भरून जाईन वेलांनी. पण पाखरांनी काय केलं, त्या कॉटनच्या दोऱ्यात ना चोचीने तोडल्यात आणि त्या दोरीपासून घरटे बनवलेत बघा. आता त्यामुळे फौजी साहेबांनी काय केलं, आता ते नेटचं जे जाळं आहे ना ते आणलंय आणि ते टाकायचं वरती, बांधायचं, म्हणजे वेल आहेत ना त्या जाळ्याला पकडतील आणि सगळं आपलं ते ग्रीन नेट आहे ना वरून वेलांनी भरून जाईन. तर दोन्ही वेल शेजारी शेजारी चालेत. हे पहा आता जे मध्ये निळं आणि साईडने पांढरं आहे ना ते पॅशन फ्रूटचं फूल आहे आणि जे खाली निळं फूल आलेलं आहे ना ते कृष्ण कमळचं आहे. आणि तो पॅशन फ्रूटचा वेल आहे ना नुसता ड्रममध्ये लावलेला आहे आणि तेवढाच एवढ्या याच्यात वरती गेला. एवढ्या छोट्या वेलाला एवढे फळं येतात ना ताईंनो. तर आपण जमिनीत लावलेला जो पॅशन फ्रूटचा वेल आहे ना तो आता हळूहळू वरती येतोय. तो जर सगळीकडं ह्या ग्रीन नेटवर पांगला ना तर किती फळं येतील त्याला. आणि आता हळूहळू आहे ना एक एक फ्रूट असं पिवळं पडायला लागलंय. ते थोडं पिवळं पडलं की लगेच ते खाली पडतं आणि मग ते आपण घरामध्ये ठेवून द्यायचं. 4-5 दिवसांनी 7-8 दिवसांनी ते असं थोडं नरम होतं आणि मग त्याचं ज्यूस छान होतं. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवलंच त्याचं ज्यूस कसं होतं काय. तर आता राजूचं आणि फौजी साहेबांचं तेच काम चालू आहे, ते जाळं बांधायचं वरती. आणि महत्त्वाचं म्हणजे एक सांगू का ताईंनो, पॅशन फ्रूटच्या एका फांदीपासून पण आपण रोपटं तयार करू शकतो बरं का. म्हणजे त्याच्या कटिंगपासून सुद्धा झाड तयार झालं जातं. असं नाही की बीज पाहिजे आपल्याला, बी नसली तरी पण चालेल. कोणाकडे जर तुमच्या आसपास वेल असेल ना तर त्याच्या कटिंग आणून तुम्ही लावू शकता, त्यांनी झाड तयार झालं जातं आणि त्याला फ्रूट पण पटकन येतात. कारण बीपासून जर आपण रोपटं तयार केलं ना त्याला फ्रूट यायला म्हणजे फळं लागायला 7-8-10 महिने लागतात. ह्या वर्षी जर आपण लावलं तर पुढल्या वर्षी त्याला फळं येतात. पण कटिंगपासून जर आपण वेल लावला ना त्याला फळं खूप पटकन लागत आहेत. तर राजूने आणि फौजी साहेबांनी ती जाळी बांधली, पण खूप वेळ लागला ती जाळी बांधायला. बघा ताई कसं वरती चढलंय. सगळे फुलं तोडले का? हा जर घरी असला ना सगळ्या झाडांची फुलं तोडून आणतो आणि मंदिर आपलं गणपती बाप्पा सगळं ते फुलांनीच भरून टाकतो. आणि ताट घ्यायला काय चालतं, हातातच घेतलेत सगळे. हाय काय ताटा भरलंय गज फुलांनी. लय फुलं निघतात ना, दाखव. बापरे, हे पा जास्वंदीचे फुलं ताटभर निघलेत, सगळे काढले. अरे वा, आम्हाला जीव मरून येऊपर्यंत यांनी बरीच तयार केली वाटतं है ना. पांढऱ्या जास्वंदीची पण काढते. ह्या पांढऱ्या जास्वंदीला पण भरपूर फुलं येतात. मी आंघोळ करते, आपण आरती करून घेऊ लगेच है ना. चल, दादाला जायचंय कॉलेजला, पटपट पटपट आवरावं लागल. हा बरं आहे आता, गुडघा बरा आहे ना आता. गुडघा बरा आहे आता. कसा टूब वगैरे लावली होती है ना. दाखव फुलं, इकडे दाखव. हे पा
किती फुलं तोडून आणलेत आपल्या गार्डनचे. अजून तरी वरच्या गार्डन मधले आणले नाही बरं का, खालच्याच गार्डन मधलेत. एवढे गस्ताट भरले गालांड्याचे, दोन्ही जास्वंदीचे. हे पा मस्त. लाईट कम सगळ्या बंद केल्या, एकच चालू ठेवली. लाईट गेलती का? चला काय करू नाश्त्याला? आरती करू, पटकन नाश्ता बनवून देते काहीतरी, है ना? तुला आज फिरायला जायचं वाटतं. आज राजूला सुट्टी आहे. आता दिवाबत्ती करण, नाश्ता वगैरे करण आणि म्हणलं मी जरा फिरून येतो. सुट्टी असली का त्याला असं थोडंसं फिरायला जावं वाटतं. आणि काल दवाखान्यात गेले होते ना, ते लोशन दिलं होतं डॉक्टरनी लावायला केसांच्या, तर ते लावले मी रात्री. त्यामुळे केस असे चप्पू चप्पू दिसतेत. आणि हे पाहता थोडं ते किती असं समोरून केस विरळ विरळ दिसायला लागले होते. तर रात्री औषध लावलं होतं मी, गोळ्या पण घेतल्या होत्या. औषध लावले त्याच्यामुळे आता केस पण धुवावं लागते. वातावरण खराब आहे, आवळ आलंय, सकाळ सकाळ भरून आलंय, ऊन नाही पडलेलं, पण तरी पण आता ते औषध लावल्यामुळं धुवावं लागेल. तर चला आता पटपट आवरून घेते. सागरला कॉलेजला जायचंय, आरती पण करायची. सकाळ सकाळ कामाची एवढी घाई गडबड असते ना, पटपट आवरून घ्यावं लागतं. त्यामुळं सकाळ सकाळचे व्हिडिओ कधी कधी शूट करणं पण होत नाही माझ्याच्याने. आणि हे पाच चष्मा दुसरा लावलाय ते कसं चमकतोय. हाँ अभी क्या है, पहले आप उधर लगाएंगे, उधर सीधा कुंडी करने फिर लगाऊंगा, फिर फोन करना है। मैंने तो मैं देखा नहीं, ऊपर ताक रहा था। ऊपर तो मैं देख रहा। आपका काम बढ़ा दिया इसने। अच्छा हो गया, सुनना, इसको ऊपर से बस, इसको टेप लगाएंगे, फिर उसको मारेंगे। गुड, शाबाश। उनका काम बहुत अच्छा है। तो प्राइमर भर जाएगा, गंदा हो जाएगा। इसको मैं फोन करके बताया भाई, हाँ। यही चाहिए करके बंदा यही चाहिए करके बस। वो काम अच्छा करते हैं ना, टाइम लगता है लेकिन काम सही होता है। हाँ काम सही होता है। भरले ते सांडल। तर हे बघा मंडळी, हे पाणी कशाचं आहे, आपले जे कांद्याचे टरपले असतात ना, कांद्याचे टरपले ह्या बादलीमध्ये भिजायला घातले होते. सगळे टरपले आता हे खाली तळायला बसलेत. चांगले 7-8 दिवस झाले आता हे टरपले भिजायला घातलेले ना, त्यामुळे ते टरपले तळायला गेलेले आहेत. आणि पाणी असं झालंय, एकदम असं चॉकलेट चॉकलेट झालंय. तर हे कांद्याच्या टरपल्याचं पाणी ना झाडांना घालणं खूप फायदेशीर ठरतं, कारण त्यामध्ये सल्फर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात. तर हे कांद्याचं पाणी ना झाडांच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी चांगलं ठरलं जातं. त्यामुळे हे पाणी आपण नक्की घालायचं. हे पाणी झाडांना नैसर्गिकरित्या खत पुरवत असतं. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे कांद्याच्या टरपल्यात आहे ना काही नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म पण असू शकतात असं म्हणतात. त्यामुळे हे कांद्याचे टरपले आहेत ना फेकून नाही द्यायचे, ते आपण पाण्यामध्ये भिजवायचे, त्याचं पाणी झाडांना घालायचं. आणि आपण जमिनीत जर झाडं लावलेले असतील ना तर ते टरपले आहेत ना त्या झाडांच्या मुळाशी तिथं टाकायचे, त्याच्यावरती पुन्हा मातीचा एक थर द्यायचा, म्हणजे ते टरपले आहेत ना मातीमध्ये कुजून जातात, त्याचं खत होतं आणि ते झाडाला पोषण पण मिळतं. तर कांद्याच्या टरपल्याचा हाईक नाही भारी उपाय, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आम्ही पण असं पाण्यामध्ये भिजवतो आणि ते पाणी झाडांना घालत असतो. तर आपण स्लॅबच्या वरती हा सिमेंटाचा पातळ थर दिलेला असताना ते फिनिशिंग दिसावं यासाठी काही दिवसांनी काय होतं, ते असं पापुद्रे आल्यासारखं होतं ठिकठिकाणी. तर आता डॅम प्रूफ करायचं आहे ना, त्यामुळे ते भैया आता आधी हे पोकळ झालेलं काढतात सगळं आणि त्याच्यामध्ये मग क्रॅक फिलर असं लिक्विड असतं काहीतरी क्रीमसारखं, ते भरणार आहेत त्याच्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित करून प्रायमर मारणार आणि त्याच्यानंतर मग ते डॅम प्रूफ कलर मारणार. आता टेरेसला प्रायमर मारायच्या आधी, कलर मारायच्या आधी ना अजिबात कसलंच राडा ठेवावं लागत नाही, म्हणजे थोडी धूळ पण जमत नाही. आम्ही सगळं टेरेस धुवून काढलं होतं, सगळं व्यवस्थित केलं होतं, पण आता हे जे पोकळ थोडंफार राहिलं होतं ना तर ते पण त्या भैयांनी काढलं होतं. फौजी साहेबांनी सगळं ते भरून काढलंय. आता इसे क्या बोलते हैं? इसको क्रैक फिलर बोलते हैं. क्रॅक फिलर. हाँ, क्रैक फिलर. क्रॅक गेलेलं सगळं भरून निघतं. हे पहा, असं थोडं थोडं क्रॅक गेलेलं असं भरलंय. आता याच्या प्राइमर ना, प्राइमर इसके ऊपर फिर कलर. आता टेरेसला कुठं भेगा असतील, काय चिरा वगैरे असतील ना छोट्याला पडलेला, त्यासुद्धा ते क्रॅक फिलरने भरून काढतात भैया. त्यानंतर त्याच्यावरती प्रायमर मारतात आणि आदल्या दिवशी प्रायमर मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक कलरचा हात आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा डबल कलरचा हात मारतात.
तेव्हा तो डॅम्प प्रूफ कलर एकदम व्यवस्थित होतो, म्हणजे वॉटरप्रूफ कलर. तर त्याने काय होतं, आपलं टेरेस अजिबात लीक होत नाही पावसाळ्यामध्ये. आता नुसता प्रायमर मारलाय आपण टेरेसला, तर इतकं भारी वाटायला लागलंय ना, कलर झाल्यानंतर अजून किती छान वाटेल. तर रात्रीचं एकदम त्या झाडांच्यात लाईटी चमकतील आणि मोकळं आकाशवरती थंड हवा चालू. उन्हाळा तर एवढा भारी जातो ना टेरेसवरती ताईंनो. तर आता तर कलर झालाय आपल्या टेरेसवरती आणि हे पिरॅमिड पण झालंय, चौपाळा पण झालाय. तर हळूहळू एकदम छान झालंय आपलं टेरेस गार्डन आता. तर हे पहा आपलं टेरेस कसं रंगलंय. आता प्रायमर मारलाय त्या भैयांनी टेरेसला आणि कलर आता उद्या मारायचा आहे ना. ते पहा फौजी साहेब कसे बसले. तर भरपूर ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई टेरेसला कलर मारून घे म्हणजे अजून छान दिसन. ते एकदम मळकट मळकट दिसायचं खाली ना. तर आता नुसता प्रायमर मारला तरी किती छान दिसतंय. अजून तर कलर मारायचंय 2 हात. उद्यापासून कलर मारायला सुरुवात करणार आहेत. प्रायमर मारून गेलेत आज भैया, सुकलंय एकदम. आणि फौजी साहेब येऊन बसले पण चोपाळ्यावर. हे पहा तर फौजी साहेब कशी मजा घेतात चोपाळ्याची तुम्ही बघू शकता. ते असं ड्युटीवरून आले ना लगेच टेरेसवरती गार्डनमध्ये येतात, झाडांच्या चक्कर मारतात आणि मस्त झोका खेळत बसतात. तर एकदम मस्त झालंय. आता आवळ तर एवढं आलं होतं पण प्रायमर मारून झाला होता त्याच्यामुळं काही नाही. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.